नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत जे आहे LIC पॉलिसी म्हणजेच युलिप्स आणि म्युच्युअल फंड्सबद्दल. दोन्हीमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतात, पण खरा प्रश्न हा आहे की तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत आहे की दुसऱ्यांच्या फायद्यासाठी. थोडा विचार करा. तुम्हाला कधी असं सांगितलं गेलं आहे का की सर एक असा प्लॅन आहे जिथे इन्शुरन्ससोबत इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे, तुम्हाला डबल फायदा होईल. ऐकायला परफेक्ट वाटतं ना? पण मित्रांनो, फायनान्शियल जगात एक रूल आहे. जे प्रोडक्ट खूप जास्त परफेक्ट दिसतात ते कित्येक वेळी तुमच्यासाठी परफेक्ट नसतात. आज आपण हे सगळं क्लिअर करणार आहोत की LIC पॉलिसीज कसं काम करतात, म्युच्युअल फंड कसं काम करतात आणि तुम्हाला कोणता पर्याय निवडायला पाहिजे. सुरुवात करूया युलिप म्हणजे LIC पॉलिसीपासून. युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. सिंपल भाषेत हे एक कॉम्बो प्रोडक्ट असतं. तुम्ही प्रीमियम भरता आणि तो पैसा दोन भागात वाटला जातो, एक इन्शुरन्ससाठी आणि एक इन्व्हेस्टमेंटसाठी. पण इथे एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही भरलेला पूर्ण पैसा इन्व्हेस्ट होत नाही. समजा तुम्ही 1 लाख प्रीमियम भरला, तुम्हाला वाटतं हा पूर्ण पैसा इन्व्हेस्ट होईल, पण ॲक्च्युअलमध्ये काय होते, त्यातून प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस कापले जातात. मग तुमच्या इन्शुरन्स कव्हरसाठी मॉर्टॅलिटी चार्जेस कापले जातात, मग पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस आणि मग फंड मॅनेजमेंट चार्जेस आणि खूप काही. ह्या सगळ्या चार्जेस नंतर जे पैसे उरतात तेच पैसे इन्व्हेस्ट होतात. म्हणजे तुम्ही 1 लाख भरले पण इन्व्हेस्ट केले जातात फक्त 50 ते 60 हजार रुपये. सुरुवातीपासूनच तुम्ही तुमचे पैसे गमवायला सुरू करता आणि हे तुम्हाला कोणीही क्लिअरली सांगत नाही. तुमचा पॉलिसी एजंट तर अजिबातच नाही. आता बघू म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड म्हणजे एकदम सिंपल कॉन्सेप्ट. तुम्ही पैसे देता आणि ते डायरेक्ट इन्व्हेस्ट होतात. ह्यात कोणतेही हिडन चार्जेस नसतात. ह्यात कोणताही इन्शुरन्स नाही, कारण इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे कायम वेगळे असले पाहिजे. प्रोफेशनल फंड मॅनेजर्स तुमचे पैसे मॅनेज करतात. ते तुमचे पैसे डायव्हर्सिफाय करतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही SIP द्वारे इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला एक मोठी रक्कम एकाच वेळेस टाकायची नाही. 500 किंवा 1000 रुपयांपासून सुद्धा सुरू करता येतं. तुम्ही जर सातत्याने गुंतवणूक करत राहिले तर लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंगचा फायदा सुद्धा घेऊ शकता. आता खरा गेम समजून घ्या. चार्जेस. इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 लोक असतात, एक तुम्ही आणि दुसरा सिस्टम. सिस्टम तुमच्या पैशातून जितकं जास्त कमिशन घेईल तितकं तुम्हाला रिटर्न कमी मिळणार. युलिपमध्ये खूप सारे चार्जेसचे लेयर असतात आणि पहिल्या काही वर्षात हे चार्जेस खूप जास्त असतात. काही केसेसमध्ये पहिल्या 3 ते 4 वर्षात तुमच्या प्रीमियमचं 30 ते 40% पैसे चार्जेसमध्ये जातात. ज्याच्या उलट म्युच्युअल फंडमध्ये फक्त एक्सपेन्स रेशिओ असतो, जो की अर्धा ते 1.5% पर्यंत असतो. लॉंग टर्ममध्ये युलिप आणि म्युच्युअल फंडच्या चार्जेसचा फरक खूप मोठा असतो. आता रिटर्न्सबद्दल बोलूया, कारण शेवटी सगळा गेम रिटर्न्सचाच आहे. युलिपमध्ये रिटर्न्स का कमी असतात? कारण पैशाचा एक हिस्सा इन्शुरन्समध्ये जातो आणि चार्जेससुद्धा जास्त असतात. साधारण युलिप तुम्हाला फक्त 5 ते 6% रिटर्न्स देतात, जे FD पेक्षाही कमी आहेत. आता इक्विटी म्युच्युअल फंड्स बघा. भूतकाळात लॉंग टर्ममध्ये 10 ते 14% रिटर्न्स मिळालेले आहेत. तुम्हाला वाटेल 4-5% काय एवढा मोठा फरक नाही, पण कंपाऊंडिंगमध्ये हा छोटा फरक सुद्धा गेम चेंजर असतो. आता एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, XIRR. तुम्हाला पॉलिसी एजंटद्वारे सांगितलं जातं, सर 10 लाखाचे 25 लाख होतील. पण तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की त्याला किती टाईम लागेल आणि ॲक्च्युअल रिटर्न किती मिळेल. XIRR तुम्हाला हेच सांगतो की तुमचा रिअल वार्षिक रिटर्न काय आहे. आणि इथेच गेम उलटा पडतो. जिथे तुम्हाला वाटतं रिटर्न्स खूप चांगले आहेत, तिथे ॲक्च्युअल रिटर्न कदाचित 6 ते 6.5% निघू शकतात. ह्यापेक्षा डेट म्युच्युअल फंड बरे नाही का? ते तर ह्याहून जास्त सेफ असतात आणि 8% रिटर्न देतात. युलिपची हाय रिस्क आणि लो रिटर्न ही डील चांगली नाही. आता एक खूप महत्त्वाचा टॉपिक, बँक्स आणि एजंट्स युलिप्स का पुश करतात? सोपे उत्तर आहे, कमिशन. म्युच्युअल फंडमध्ये ॲडवायझरला वर्षभरात अर्धा ते 1% कमिशन मिळतं, पण युलिपमध्ये एजंटला पहिल्याच वर्षी 25 ते 40% कमिशन मिळू शकतं. जर तुम्ही 1 लाख भरले तर एजंटला 25,000 ते 40,000 मिळतात आणि म्युच्युअल फंड ॲडवायझरला फक्त 500 रुपये मिळतात. त्यातही तो चांगला सल्ला देतो. म्हणून तुम्ही बँकमध्ये FDसाठी जाता आणि तुम्हाला बेटर प्लॅनच्या नावाखाली युलिप सजेस्ट केला जातो. युलिप त्यांच्यासाठी म्हणजे बँकेसाठी बेटर आहे, तुमच्यासाठी नाही. हे समजून घ्या. फायनान्शियल वर्ल्डमध्ये सगळे तुमचा नाही, स्वतःचा फायदा बघतात. आता लॉक इन आणि फ्लेक्सिबिलिटीबद्दल बोलूया.
युलिपमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त लॉक इन असू शकतं, म्हणजे 5 वर्षांच्या आधी पैसे काढता येत नाही. इमर्जन्सी असेल तरी सुद्धा नाही. म्युच्युअल फंड्समध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. तुम्ही बिना काही लॉक इनचे लगेच पैसे काढू शकता. लाईफ खूप अनिश्चित आहे, म्हणून फ्लेक्सिबिलिटी गरजेची असते. आता ह्या व्हिडिओचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट कधीही मिक्स करू नका. जर तुम्हाला इन्शुरन्स पाहिजे असेल तर टर्म इन्शुरन्स घ्या. स्वस्त, सिंपल आणि हाय कव्हरेज. 1 करोडचा कव्हर फक्त काही हजार रुपयात मिळू शकतो. आणि इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड्स वापरा. कमीत कमी चार्जेस आणि जास्तीत जास्त रिटर्न्स. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही वेगळे ठेवले तर क्लॅरिटी मिळते, कंट्रोल मिळतो आणि रिटर्न्ससुद्धा जास्त मिळतात. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. तुम्ही 5,000 रुपये दर महिन्याला युलिपमध्ये घालत असाल तर ह्यापेक्षा 800 रुपयांचा टर्म इन्शुरन्स घ्या आणि उरलेले 4,200 म्युच्युअल फंड SIP मध्ये इन्व्हेस्ट करा. हे करून तुम्हाला लॉंग टर्ममध्ये जास्त पैसा, जास्त कंट्रोल आणि जास्त फ्लेक्सिबिलिटी मिळणार. आता जर तुमच्याकडे ऑलरेडी युलिप असेल तर काय करावे? सगळ्यात पहिले घाबरू नका. परिस्थिती समजून घ्या. लॉक इन संपला असेल तर स्विच करण्याचा विचार करा. लॉक इन चालू असेल तर पुढे प्रीमियम थांबवायचा ऑप्शन बघा. नाहीतर चांगल्या सल्ल्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. पण एक गोष्ट नक्कीच करा की आजपासून योग्य पद्धतीने गुंतवणूक सुरू करा. शेवटी एक सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही पैसे मेहनतीने कमवता, म्हणून त्याचा प्रत्येक रुपया तुमच्यासाठी काम करायला हवा. प्रॉडक्ट असा निवडा जो सिंपल आहे, ट्रान्सपरंट आहे आणि तुमच्या फायद्यासाठी आहे. लक्षात ठेवा, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळे ठेवा. रिटर्न्स समजून घ्या आणि कोणीही परफेक्ट कॉम्बो सांगितला तर XIRR विचारा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण ही माहिती तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला सुद्धा माहीत पाहिजे. आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही युलिपमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे का. जय महाराष्ट्र, जय हिंद.